श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा. ओम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत या अद्भुत ग्रंथाचा प्रवास आज आपण पुढे नेत आहोत. 12वा अध्यायामध्ये बाळप्पा महाराजांची स्वामींप्रती असलेली दृढ भक्ती, सेवा आणि त्यामागील स्वामींचा कृपावर्षाव आपल्याला अनुभवायला मिळतो. जेथे भक्तांचा विश्वास आणि श्रद्धा असते तेथे स्वामी स्वतः कृपेचा वर्षाव करतात. चला तर मग या पवित्र अध्यायातील दिव्यकथा श्रवण करूयात. श्री गुरु दत्तात्रयांनी कर्दळी वनामध्ये गुप्त झाल्यानंतर आपल्या भक्तांसाठी पुन्हा श्री स्वामींच्या रूपाने अक्कलकोटमध्ये अवतार धारण केला. मागील अध्यायामध्ये बाळप्पा अक्कलकोटला आले. त्यांनी पुण्यनगरी पाहिल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेना. बाळप्पा ज्या दिवशी आले त्या दिवशी श्री स्वामींची स्वारी खासबागेत बसलेली होती. अचानक यात्रेची प्रचंड गर्दी झाली. ते पाहून बाळप्पांना वाटले, आता एवढ्या गर्दीत आपल्याला स्वामींचे दर्शन कसे होणार. तरीही मनाशी त्यांनी निश्चय केलेला की श्री स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय आज जेवण करायचेच नाही. दर्शनाची उत्कट इच्छा त्यांच्या अंतकरणात झाली होती. हातात खडी साखर घेऊन ते त्या गर्दीतून पुढे जात राहिले. श्री महाराजांच्या जवळ पोहोचल्यावर त्यांनी ती अजानबाहू आनंदी अशी मूर्ती पाहिली आणि पुढे धाव घेत श्रींच्या चरणावर लोटांगण घातले. स्वामींचे चरण त्यांनी घट्ट धरून ठेवले. समाधी लागल्यासारखे सर्वस्व विसरून कितीतरी वेळ ते त्याच स्थितीत राहिले. परमानंदाने त्यांचे अंतकरण भरून आले. गंगा जेव्हा सागराशी मिळते तेव्हा तिच्या तरंगाचे पाणी सागरालाच मिळते. गंगेचे स्वतःचे अस्तित्व नष्ट होते. त्याचप्रमाणे बाळप्पांनी श्री स्वामींचे चरण घट्ट धरले होते. जसा भुंगा कमळात शिरून मध प्राशन केल्याशिवाय बाहेर येत नाही, तसे ते स्वामींच्या चरणी लीन झाले. काही वेळाने भानावर येऊन त्यांनी चरणाची मिठी सोडली. सद्गुरु प्राप्तीच्या ब्रह्म आनंदाने त्यांनी श्री स्वामींच्या स्तोत्रे म्हणण्यास सुरुवात केली. त्यावेळी श्री समर्थ जमिनीवर निवांत पडलेले होते. उठून त्यांनी एक विचित्र प्रकार केला. बागेत आजूबाजूच्या झाडांना त्यांनी आलिंगन दिले. बाळप्पा ज्या उत्कटतेने त्यांच्यापर्यंत पोहोचले ते स्वामींनी अंतर्ज्ञानाने जाणले होते. बाळप्पांबद्दल असलेले आपुलकीचे प्रेम त्यांनी अशा प्रकारे व्यक्त केले. त्यावेळी बाळप्पांच्या मनी आणि चित्ती श्री स्वामींची मूर्ती खोलवर रुजली होती. बाळप्पाने बिराड मुक्कामी उतरले होते. त्यांच्यासोबत एक जहागीरदार होता. त्याने बाळप्पाने म्हटले, आज आपण स्वयंपाक करू, महाराजांना नैवेद्य अर्पण करू आणि मगच जेवू. जहागीरदाराने त्वरेने स्वयंपाक करून नैवेद्य बाळप्पाकडे दिला. बाळप्पा तो घेऊन स्वामींकडे निघाले. वाटेत त्यांना समजले की श्री समर्थ यावेळी राजवाड्यात बसले असून राजआज्ञेशिवाय तेथे कोणालाही प्रवेश नाहीये. हे ऐकून बाळप्पा नाराज झाले. आज माझ्या हातून महाराजांना नैवेद्य अर्पण होणार नाही म्हणून ते नाराज झाले. ते तसेच घरी परतले आणि जहागीरदारांना सांगितले. त्यांनी मग तेथूनच श्री महाराजांना नैवेद्य अर्पण करून जेवण केले. बाळप्पाचा नित्यक्रम रोज पहाटे उठून षटकर्म उरकून श्री स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायचे. त्यानंतर जपासाठी बसायचे. त्यांचे उपास्य दैवत श्री भगवान शंकर असल्याने त्यांचे पूजन करून जप अनुष्ठान करीत. मग भिक्षेसाठी गावात जाऊन जे काही मधुकरी मिळेल त्यावर पोट भरत. सायंकाळी पुन्हा स्वामींचे दर्शन घेऊन जप अनुष्ठान करीत. चोळपांसारखे अनेक सेवेकरी महाराजांना जवळ होते. त्यात सुंदराबाई नावाची एक विधवा होती. ती या सर्व सेवेकरांची प्रमुख होती. महाराज सर्व सेवा तिच्या हातूनच घेत असत. बाळप्पांना नेहमी वाटे की आपणही महाराजांचे सेवेकरी व्हावे. त्यांच्या नित्य येण्या जाण्याने, भक्तीने, जप अनुष्ठानाने प्रभावित होऊन सुंदराबाईंनी त्यांनाही सेवा करायला सांगितले. त्यामुळे बाळप्पांना श्री स्वामींची स्वहस्ते पूजा करण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांना जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. कारण त्यांना सद्गुरू भेटलेच नव्हते तर त्यांच्या प्रत्यक्ष सेवेचाही लाभ झाला होता. सुंदरबाई सर्व व्यवस्था पाहत असल्याने तिला अहमपणा आला. महाराज माझ्याशिवाय कोणाच्याही ऐकत नाहीत असा गर्व तिला झाला. त्यामुळे ती इतर सेवेकरांशी तुच्छपणे वागे. इतरांना दर्शन घेण्यास विलंब होई. हे सर्व पाहून बाळप्पांना फार वाईट वाटले. त्यांनी सर्वांना समजूतनी समजावले आणि भांडण मिटवले. सर्वांनी मनोभावे एकचित्ताने श्री स्वामींची सेवा करावी असे सांगितले. कुठल्या सेवकाने सेवा टाळली तर त्याच्याऐवजी बाळप्पा स्वतः ती सेवा करत असत. श्री समर्थांच्या पूजेच्या वेळी ते कोठेही असत, बाळप्पा नेहमी सर्व तयारी करून ठेवत असत. श्री समर्थांच्या मनात आले आणि ते गावाबाहेरील अरण्यात राहायला गेले. तरीही बाळप्पा तेथे पूजा आणि आरती नेहमीच करीत. त्यांच्या दृढ भक्तीमुळे स्वामींनाही नेहमी आनंद होत असे. काही दिवसानंतर बाळप्पा आजारी पडले.
रात्रंदिवस त्यांचे पोट दुखू लागले आणि बेंबीतून रक्त वाहू लागले. यातना इतक्या होऊ लागल्या की ते दुःखाने विवळत असत. असे दुःख सहन करत असताना एके दिवशी त्यांच्या बेंबीतून एक कागदाची पुडी बाहेर आली. ती उघडून पाहिली असता त्यात विष होते. पूर्वी एका हितशत्रूने त्यांना करंजीतून कपटाने विष दिले होते. परंतु केवळ श्री सद्गुरूंच्या अनुग्रहामुळे ते विष आजपर्यंत पोटातच गुप्त राहिले आणि निष्फळ ठरले. श्री समर्थांची सेवा व त्यांच्या हस्ते कार्य करण्याचा योग असल्यामुळेच हा चमत्कार घडला. तसे विधिलिखितच होते. यानंतर बाळप्पा पूर्णपणे बरे झाले. बऱ्याच दिवसांपासून बाळप्पा श्री स्वामींचे सेवा चाकरी करीत होते. तरी देखील त्यांच्या अंतःकरणात संपूर्ण समर्पण झालेले नव्हते. प्रत्येक सोमवारी ते अगोदर महादेवाची पूजा करून मग स्वामींच्या सेवेसाठी येत असत. ही गोष्ट सुंदराबाईच्या लक्षात आली. तिने एके दिवशी महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि बाळप्पांनी शंकरपूजा वर्ज करावी असे सांगितले. स्वामींनी ताबडतोब तसे करायला सांगितले. बाळप्पाला वाटले की स्वामींनी विनोदाने तसे म्हटले असावे, परंतु शंकरपूजा करणे योग्य की अयोग्य हे तपासण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकून पाहायचे ठरवले. 2 चिठ्ठ्या लिहून टाकल्या. त्यापैकी एक उचलली असता त्यात लिहिले होते, पूजा करावी. यामुळे त्यांचे मन शांत झाले आणि स्वामींची हीच आज्ञा आहे असे त्यांना वाटले. त्यावेळेला श्रीपाद भट म्हणजे चोळप्पांचे जावई तेथे उपस्थित होते. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि बाळप्पाला याविषयी विचारले. श्री स्वामींच्या पुढे भक्तगण काही ना काही अर्पण करीत. कोणी पैसे, कोणी धान्य, तर कोणी वस्तू. सुंदराबाई त्या झटकन उचलून घेत. त्यामुळे चोळप्पांची व त्यांच्याही द्रव्य प्राप्तीत घट झाली. त्यांना वाटले की बाळप्पा आल्यापासून आपली आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाळप्पा व श्रीपाद भट यांनी मनात ठरवले, बाळप्पाला इथून दूर केले पाहिजे, म्हणजे सुंदराबाई काही करू शकणार नाही आणि आपली ही आवक आपोआप वाढेल. एक दिवस बाळप्पा एकटे असताना श्रीपाद भट म्हणाले, आपण आपले घरदार, बायको, मुलं, पैसा, अडका सर्व काही सोडून येथे आलात. निस्वार्थ बुद्धीने सेवा करताय. परंतु आपण महाराजांजवळ बसायला लागल्यापासून त्यांच्या पुढे जे काही ठेवले जाते ते सुंदराबाई उचलून घेतात. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे. हे ऐकून बाळप्पांना फार वाईट वाटले. मनातून ते खूप नाराज झाले, कारण ते भटजीकडेच राहत व जेवत असत. त्यांना वाटले, अरे रे, ज्यांचे अन्न आपण खातो त्यांचेच आपण नुकसान करतोय का? मग बाळप्पा म्हणाले, जर श्री स्वामी महाराज मला आज्ञा देतील तर मी आत्ताच इथून जायला निघतो. तुम्ही अशी काही युक्ती लढवा की स्वामी महाराज मला जाण्याची आज्ञा देतील. एकदा श्री स्वामी समर्थ आनंदी वृत्तीने बसले असताना श्रीपाद भट्टांनी विचारले, स्वामी, बाळप्पा कुलदेवतेचे दर्शन घेण्यासाठी गावाला जायचं म्हणतोय, त्याला आज्ञा आहे का? त्यावर महाराज हसून म्हणाले, अरे भट्टा, बाळप्पा रोजच येथेच कुलदेवतेचे दर्शन घेतो, त्याला इतरत्र जाण्याची गरजच नाही. हे ऐकून श्रीपाद भट निरुत्तर झाले. तरी देखील बाळप्पाला घालवण्यासाठी आता कोणती युक्ती करावी याचा विचार ते करीत होते. त्यांना बाळप्पाने केलेल्या चिठ्ठ्यांची आठवण झाली. त्यांनी बाळप्पाला विचारले. तेव्हा बाळप्पा म्हणाले की मी चिठ्ठ्या टाकूनच कौल लावला होता. हे ऐकून श्रीपाद भटांनी कपट युक्तीने त्यांना फसविण्याचे ठरवले. त्यांनी सुचवले, आपण पुन्हा चिठ्ठ्या टाकून स्वामींची आज्ञा घेऊया का? दोघांनी मिळून 2 चिठ्ठ्या लिहिल्या. परंतु कपटाने भटजीने ते दोन्ही चिठ्ठ्यात त्वरित निघावे असे लिहिले होते. बाळप्पाने त्यातील एक चिठ्ठी उचलली व उलगडून पाहिली. परंतु काय आश्चर्य, त्यात लिहिले होते, येथे राहूनच सेवा चाकरी करावी. हे पाहून ते चकित झाले. श्री स्वामींच्या कृपेने चिठ्ठीतील मजकूरच बदलला. हा चमत्कार पाहून श्रीपाद भट फारच नाराज झाले. ते मनोमन समजले की महाराजांची पूर्ण कृपा बाळप्पावर आहे, त्याला इथून घालवणे अशक्य आहे. अरे, आपल्या प्रिय शिष्याला गुरुविना करून कधी दूर करतील का? बाळप्पांची भक्ती श्री स्वामींच्या चरणी इतकी दृढ झाली होती की दयाघन, कनवाळू, कृपाळू महाराज त्यांना कसे दूर करतील? जे भक्तांसाठी कल्पवृक्ष म्हणून अवतरले आहेत ते तन मन धनाने शरण गेलेल्यांना आशीर्वाद नक्कीच देतात. म्हणूनच भक्तगण हो, तुम्हीही स्वामींना पूर्णपणे शरण जा, त्यांची भक्ती करा, तुमचेही मनोरथ पूर्ण होतील. यासह 12वा अध्याय समाप्त होतो. भक्तांनो, आपण ऐकला श्री स्वामी चरित्र सारामृतचा 12वा अध्याय. या अध्यायातून आपल्याला हे समजते की जे भक्त पूर्णपणे गुरूंच्या चरणी शरण जातात त्यांच्यावर स्वामी नेहमी कृपा करतात. भक्ती, सेवा आणि समर्पण हा स्वामींना प्रसन्न करण्याचा मार्ग आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर पुढील अध्यायासाठी आमच्या सोबत राहा. जय श्री स्वामी समर्थ.